तर ज्याने कोणी आपलं मागचा ब्लॉग बघितला असेल त्यांना माहितीच असेल आपण चाललो आहोत पुण्याला. तर स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये. तर ज्यांनी कोणी फॉलो केलं नसेल लवकर जाऊन फॉलो करा. आणि आपल्या एका भाऊला तेवढी घाई झाली ती पुण्याला जायची की बस तो तर डायरेक्ट गाडीत जाऊन बसलो ना आधी. पुढे चालला मग काय आपला भाऊ तर बसलाच होता. मग काय आपण बी गेलो आणि बसलो लगेच. आपल्याला थोड्याच वेळात छत्रपती संभाजी महाराजांचं दर्शन झालं. आणि भाई थोड्या वेळात थोडा एक रात्र झाली ना भाई, तरी आपली गाडी हॉटेलला थांबणं झाली. म्हणलं काय आज थांबते की नाही गाडी जेवायला. मग काय थोड्याच वेळात जाते गाडी थांबून. आणि या भाऊचं तर वेगळंच चालू असतं काहीतरी. तर हॉटेलला आपली गाडी थांबलीच होती ना. हॉटेलमध्ये पिक्चर लावला होता ना. म्हणलं हॉटेल आहे का थिएटर आहे भाई. मग काय आम्ही घेतो जेवण करून. तुम्ही सांगा कमेंट मध्ये पिक्चर कोणता होता. मग काय आपला राहिला होता चहा. मग चहा पिला आपण आणि इथं एवढी भारी मूर्ती होती की चहा पण गोड लागायला लागला. मग काय आपण परत गाडीत बसतो. आपल्याला तर जायचं होतं पुण्याला. मग काय आपण थोड्या वेळात जातो पुण्याला पोहोचू. मग काय आपण स्वारगेटला उतरतो जेवण. आपली तर रूम जवळच होती. मग काय लगेच रूमवर जातो आपण. मग काय आपल्याला पुण्यात रूम भेटते. आणि भाऊचा आनंद तर एवढा तुम्ही बघा फक्त. भाऊच्या आनंदावरून कळलंच असेल तुम्हाला रूम किती भारी होता आपला. आता तर काय रात्रीचे 12 वाजले होते पण आपल्याला प्यायचा होता चहा. मग काय आपण निघतो चहा शोधायला बाहेर. मग थोड्या वेळात आपल्याला राईन चहावाला दिसतो. मग आपण लगेच तिथे जाऊन चहा पितो. आणि त्यात आम्ही आहे नाशिकचे. आम्हाला तर काही थंडी वाजत पण इथल्या लोकांना तेवढी थंडी वाजत होती की जसं बर्फच पडू राहिलं इथं. मग काय थोड्या वेळा जातो आपण रूमला पोहोचून. मग काय आपण जेवण बिवण करतो. तुम्ही काय आपल्या पेजला फॉलो करून लगेच.